जाने का नहीं, बाहर जाने का नहीं। नहीं वो 13 बजे नहीं मालूम जैसा हमने क्रॉस चेक किया था मुझको अभी हम लोग एक्सपायरी चेक कराया था सर हम लोग कब काफी इसमें 2 छाछ थे इकडे वीडियो के, इसमें 2 छाछ थे, एक 13 तक का है, 5 का है। ऐसा एक्सपायर माल लोग बेचते हैं यहाँ पे, आइसक्रीम से लेकर गुलाब जामुन से लेकर सब जो खाने पीने का आइटम है एक्सपायरी के बाद बेचते हैं लोग। 3-3, 4-4 महीने पहले का पुराना माल है इनके पास। मुझे टेस्ट करके बताइए गंदा क्यों लग रहा है। डेट असेल ना 27च आहे तुम्हाला टेस्ट कोणाला एवढी घाण का लागते टेस्ट त्याची 27 एवढी इसका टेस्ट बता इतना गंदा क्यों लग रहा है। नमस्कार, आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत। पेट्रोल पंपच्या बाजूला म्हणजे स्टेशनच्या जवळील जो पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूला फ्लिपकार्टचं स्टोर आहे आणि तिथे गेल्या काही दिवसांपूर्वी एक्सपायर्ड ताक गुलाबजाम मिळाले होते। त्यावेळेस जे आहेत ते तिकडच्या लोकांनी आपले स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन जे ते व्हिडिओज काढले, त्या स्टोरची पूर्ण माहिती घेतली आणि जे आतमध्ये जाऊन त्यांनी पाहिलं आणखी जे वस्तू आहेत ते एक्सपायर मिळायला लागले आणि आत्ता जे आहे ते जेव्हा पुन्हा एकदा ते इकडे आले बघण्यासाठी तेव्हा व्हिडिओ काढल्यानंतर इथे स्वच्छता तर त्यांनी करून ठेवली आहे, परंतु पुन्हा एकदा एक्सपायर्ड सामान जे आहे ते आतून सापडलेलं आहे। बघायला गेलं तर जेव्हा इथे येऊन आम्ही पण त्यांच्यासोबत आतमध्ये गेलो होतो, इथे बऱ्याच सामानांची म्हणजे 90% सामानांची तारीख जी आहे, एक्सपायरी डेट संपायची तारीख जी आहे ती 1 जानेवारी 4 जानेवारी 2027चीच आहे। म्हणजे 1 जानेवारी 4 जानेवारी ही कॉमन तारीख आहे प्रत्येक प्रोडक्टची। म्हणजे साबण पण त्याच दिवशी एक्सपायर होतात, ह्यांचे दूध पण त्याच दिवशी एक्सपायर होत आहे, ह्यांचे आईस्क्रीम पण त्या दिवशी एक्सपायर होत आहे आणि इतकंच नाही तर घी असू दे, बटर असू दे, बिस्किट असू दे, प्रत्येक गोष्ट ही 1 आणि 4 आणि जानेवारी 2027 याच तारखांना एक्सपायर होताना दिसून येतो। आणि दुसरी कॉमन तारीख जी आहे ती नोव्हेंबरची आहे। म्हणजे नोव्हेंबर आणि जानेवारी हे दोनच टाइम कदाचित फ्लिपकार्टच्या स्टोरमध्ये अवेलेबल असतील, म्हणून कदाचित त्यांनी तेच मारले असतील। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये जी FDA ची कारवाई आहे तुकाराम मुंडेंची, त्यावर वाहवाही होत आहे आणि दुसऱ्या बाजूला विरार सारख्या म्हणजे प्रतिष्ठित परिसरामध्ये म्हणजे श्रीपाल कॉम्प्लेक्सचा परिसर आहे, इथे मला फ्लिपकार्ट स्टोर चालतं आणि फ्लिपकार्ट स्टोर काही छोटा मोठा ॲप नाहीये, भयंकर एक मोठा ॲप आहे जे आपण प्रचंड लोक इथे वापरत असतात। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे ते एक्सपायर्ड गोष्टी सापडल्या। एक्सपायर्ड गोष्टी सापडल्यानंतर स्टोर मॅनेजर आहेत पांचाळ म्हणून, त्यांच्याशी जेव्हा संवाद साधण्यात आला त्यांनी इकडच्या पदाधिकाऱ्यांना इथल्या लोकांना असं म्हटलं की तुम्हाला जे करायचं ते करून घ्या। म्हणजे इतक्या FDA कारवाई सुरू आहे, पण पांचाळजींना कसलीच भीती नाहीये। कदाचित त्यांनी सगळ्यांनाच खिशात घालून ठेवलंय, म्हणून एक्सपायर गोष्टी वापरून पण पांचाळजी तोंड वर करून प्रत्येकाला सांगत सुटलेत की तुम्हाला जे करायचंय ते करून घ्या। अशा प्रकारे तुकाराम मुंडे जे कारवाई करतायत त्याची भीती आता पांचाळ सारख्या काही लोकांना नाहीये। आपण जाणून घेऊया आपल्या इकडच्या स्थानिक नगरसेविका संजना भायदे आपल्या सोबत आहेत, गणेश भायदे सर आहेत जे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि ज्या लोकांना हे एक्सपायर माल भेटला, किती तारखेला भेटला, या मागची कहाणी काय आपण जाणून घेऊया। सर, सर्वप्रथम तुम्हाला विचारते, तुम्हाला काही एक्सपायर्ड गोष्टी मिळाल्या इकडे, किती दिवसांपूर्वी मिळाल्या, त्या मागचं पूर्ण कहाणी काय आहे? मॅडम, आम्हाला काही दिवसा अगोदर या इथे आम्ही जेव्हा मुलांनी तक्रार केली की आम्ही आईस्क्रीम मागितली खायला, पण त्या आईस्क्रीम टेस्ट बरोबर नाही आहे, वास येतोय। त्यानंतर स्वतः मुलं आली, त्यांनी चेक केलं आणि तेव्हा सुद्धा मुलांना सोडत नव्हते, पण जेव्हा सांगितलं की आम्ही कॉर्पोरेटचे मुलं आहेत वगैरे, तेव्हा त्यांना आज सोडलं आणि मग याला पण आज जाऊन चेक केलं। त्यामध्ये गुलाबजामुन, लस्सी, छाछ, दूध आणि अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि त्यामध्ये मुलांनी शूटिंग केली। तर शूटिंग दरम्यान त्यांना दिसलं की एकदम अतिशय घाण याच्यामध्ये, म्हणजे तिथं झुरळ फिरतात आणि पूर्णपणे घाण झाली। त्यामध्ये मुलांना लहान मुलांना प्यायचं दूध वगैरे ठेवलं, त्यामध्ये आईस्क्रीम ठेवल्यात। अशा वस्तू म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आपण म्हणजे असं विचार करू शकत नाही तशा आणि आपल्याला देतात आणि आपण घरी खातो त्या। त्यामुळे त्यानंतर मी स्वतः आलो, तर आम्हाला आज जाऊन देत नव्हते। तर तुमचं काय काम आहे म्हणजे कशा आम्ही आज जाऊन देणार नाही वगैरे, त्यांना सांगितलं की आम्ही इकडे पदाधिकारी आहेत आणि आम्हाला वरून ऑर्डरला आज जायची। तर जबरदस्ती करून मी आत नाही गेलो आणि त्यांच्या मॅनेजरशी बोललो तुम्ही असं सामान लोकांना विकता काय, आज लोकांचे लहान मुलं असतात, अर्जंट काय दूध लागलं काही नसतं, घरी दुकान बंद झालं असेल तर आपण मागवतो आणि डिलिव्हरी येते
आणि तुम्ही असं सांगून विकता काय ना, असं नाही आमच्याकडे असं भेटत नाही काय नाही. मी म्हटलं ते पहिलं तर डिनाईट करत होते, पण जेव्हा त्यांना दाखवलं की 3 आयटम आम्हाला मिळाल्या एक्सपायरीमध्ये, आणि त्यामध्ये तर एका छास म्हणतो मी बटर मिल्क, त्याची तारीख 5ला त्याचं एक्सपायर झालं, ते 5ला एक्सपायर झाले 5 ऑगस्टला. तेव्हा तारीख 10 तारखेला मी गेलो तेव्हा ते एक्सपायर झालेलं. आणि एका छासवरती टॅग होता, डेट होती 13 ऑगस्ट मॅन्युफॅक्चर, तारीख 10 आणि 13ची डेट त्याच्यावर केली, मॅन्युफॅक्चर केली. तुम्ही विचार करा, म्हणजे ह्यांच्याकडे मला वाटतं ती मशीन तर नाही ना छापायची, डेट टाकायची वगैरे. अशा माझी सर्वांना विनंती आहे, विरार भाषाने पण, की अशा शॉपमधून काही मागू नका. आणि सरकारला तर मी म्हणेन की आज जे FDAचे अधिकारी त्यांना म्हणेन की हा असा दुकानं बंद करा. पांचाळ सारख्या लोकांचं काय, त्यांना तर म्हणजे मॅडम ही मोठी लोक असतील, आता त्यांच्यावरती कोणाचं वरद असतं माहित नाही, कारण ते अशी उत्तर येतात किंवा असे म्हणजे जे तुम्हाला करायचं करा म्हणून तुम्ही असे उत्तर येतात. आपली चुकी सापडून पण असे उत्तर येतात. आज बघा सर तुम्ही, आम्ही जेव्हा आलो इथं बराचसा सामान बघितला, आज सगळं क्लीन करून ठेवलंय. त्यांना माहिती आहे, सगळं सांगितलं मी जातो म्हणून, आज मी बोललो त्यांना मी जातो म्हणून, आज त्यांनी सर्व साफ करून ठेवलंय. आणि त्यामध्ये त्यांनी तरी पण सुद्धा एक आयटम भेटले आपल्याला, हे आपल्याला भेटलं अजून आम्ही शोधलं नाही पूर्णपणे, फक्त जाऊन नजर मारली तर हे भेटलं आपल्याला. नजर मारली त्यात पण सेम तारीख आहे. हा, त्या सेम तारीख मग तुम्ही विचारू शकता, यांच्याकडे मशीन मला वाटते ती म्हणजे डेट टाकायची यांच्याकडे मशीनच आहे. तरी लोकांना विनंती करतोय अशा काय मागू नका वस्तू, कारण आपल्या जीवाचा प्रश्न आहे. पांचाळ सारख्या लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, 100% झाला पाहिजे. 5% काय तो मॅनेजर 5% तर, आणि मी तर म्हणतो हे जे कोणाचे मालक असेल, याचे कोण मालक असेल की मॅनेजमेंट कोण असेल ते बंद केलं पाहिजे. आणि आताच मी ऐकलं की इथे एक गृहस्थ बोलत होते की पूर्ण इलिगली आहे, कमर्शियल जबरदस्ती वापरतात ते लोक. तर त्याच्यावर आपण जरा पाठपुरावा करून मॅडम नगरसेवकांना सांगतो त्यांना पण की याच्यावर पाठपुरावा करून आपण कारवाई करावी, हे लोक दुकान बंद करावं. नक्की मी नगरसेवकांना विचारेन. मॅडम काय सांगाल, पनीरचं तुम्ही सांगत होता की कशा प्रकारे त्याची एक्सपायरी नाही झाली तरी पण त्याची कंप्लेंट येते. पनीर ओपन करून बघितलं त्यांनी तर आतमध्ये पूर्णपणे खराब झालेलं होतं, वास येत होता त्याला खराब असणं. आणि ते डेअरी प्रोडक्ट आहे, यांची किती वॉरंटी, त्यांचं किती असणार एक्सपायरी डेट, ते एक्सपायरी डेट म्हणजे इकडे आपल्याकडे सतत लाईट वगैरे जात असते. डेअरी प्रोडक्टला कसं असतं 18 डिग्री सेल्सिअसमध्ये त्याचं प्रॉपर स्टोअर केलेलं पाहिजे. ते लाईट जात असणार आहे, लोकांचं जनरेटर काम करतोय नाही करतोय तेवढं कोणाला माहीत असणार आहे. आपण ते प्रोडक्ट मागवून घेतो, लोकांना काय आहे लवकरात लवकर सामान भेटतं, 5 मिनिटात दारामध्ये सामान येते आपल्याला, तर लोक विश्वासाने यांच्याकडून मागवतात. आणि अशा वेळी जर तुम्ही असे खराब वस्तू ठेवत असाल, आईस्क्रीमसारखी वस्तू पूर्णपणे आतमध्ये मेल्ट झालेली आणि वास येत होता, तर ते म्हणतात की हे आम्हाला तर माहिती नाही ना आतमध्ये कशी पॅकिंग आहे, पूर्ण वरती डेट पण एक्सपायरी बाकी आहे, आम्ही देतो उचलून. बरोबर, तुम्ही उचलून देता, पण घरी आल्यानंतर कंप्लेंट्स दिसतात ते म्हणजे त्याला आम्ही काय करू शकतो, असा त्यांचा उलट आम्हाला सवाल आहे की एक्सपायरी डेट तर बाकी आहे ना आणि पॅकिंग आहे, तर आम्हाला कसं कळणार की आतमध्ये प्रोडक्ट खराब आहे ते, हा त्यांचा मला सवाल आहे. मग माझं हेच म्हणणं आहे की लोकांपर्यंत हे पोहोचावं की इथून भेटणाऱ्या सगळ्याच वस्तू काही चांगल्या नाही आहेत, त्या एक्सपायर झालेल्या असणार आहेत, खराब असणार आहेत, तर अगदी डोळे झाक करून तुम्ही काय मागवू नका इकडनं. आणि यांच्यावरती कारवाई झाली आईस्क्रीमची पण सेम कंडिशन आहे, सेम कंडिशन. आईस्क्रीम मेल्ट झालेलं आणि वास येत होता. जे फ्रेश आईस्क्रीम असतं ते कडक असतं थोडंसं आणि व्यवस्थित असतं, हे ते आईस्क्रीम खराब होतं. खास करून डेअरी प्रोडक्ट आणि जे इन्स्टंट खाण्याचे पदार्थ जे आहेत की नाही, त्याच्यामध्ये गुलाबजामुन आहे, दही आहे, दूध आहे, लस्सी आहे, छास आहे, ह्या ज्या मॅडम आता तुमचं म्हणजे तुमच्या परिसरात आता हा स्टोर आहे, तर तुम्हाला मी विचारेन की आता इथे जे ते समजा रेसिडेन्समध्ये हे लोक जसं म्हणतायत की कमर्शियल सुरू आहे, तर त्याच्यावर कारवाईसाठी या सोसायटीमधील रहिवाशांचेच हे म्हणणं आहे की हे रेसिडेन्शियल एरिया आहे, इथे कमर्शियलला लाऊड नाही आहे, तर ते स्वतःच आता येऊन सांगतील आपल्याला. नक्की मॅडम काय सांगाल, कमर्शियल वापरलं जातं इथे? नाही, ॲक्च्युली इट्स नॉट अलाउड, कारण बाईक हे लोक कधी कधी बाईक पण बाहेर पार्क करतात. 12 वाजता नंतर एवढं धमाल करतात हे लोक ना, दारू बिरू पिऊन बसतात इथे सर्व. अच्छा, मग ते अलाउड नाही. कंप्लेंट केलं आहे, लोकांनी सांगितलं, इकडचे लोकांनी पण सांगितलं, पण ते ऐकायला तयारच नाही. मॅडम यासाठी आता काय कारवाईसाठी? नक्कीच कारवाई करणार आपण, त्याच्यासाठी कंप्लेंट करणार आपण की खास करून आम्ही जाणून घेणार की यांना NOC नसताना आता त्यांचे जे पदाधिकारी त्यांना बोलायला पाहिजे. NOC दिलेली आहे ना, तर ते माहिती नाही ॲक्च्युली, जे त्यांचं आहे ते त्यांना बोलवून त्यांना तुम्ही बोला ना. एवढा मोठं स्टोर चालवत आहेत तर NOC तर लोकांचा विरोध आहे मॅडम, कारण इथं रेसिडेन्सी एरिया आहे, त्यामध्ये कमर्शियल चालू केलं आहे, लोकांचा विरोध आहे. आता तुम्हाला सांगितलं ताईंनी
की रात्री 12 नंतर हे सर्व कामगार जे आहेत काम करतात ते दारू वगैरे पिता येतं, दारू सिगरेट सगळ्या नंगाना चालतोय त्यांचा. आणि त्यामुळे कसं माहिती ही सर्व हा समाज सर्व शांत समाज आहे मॅडम. इथे जास्त गुजराती समाज जातो, इथे शांत समाज आहे. त्यांना काय म्हणजे जास्त कोणत्या लपड्यात पडत भांडणात पडत नाही ते. त्यामुळे हे सर्व फायदा होतात. काय त्यांना माहिती आहे बोलायला गेलं तर कोण हात मारेल वगैरे, त्यामुळे कोण विचारून बोलत नाही. नक्की. पण त्यांना आता सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहात, काय झालं तर आम्हाला तुम्ही फोन करा, लोकांकडे नाटक इथं बंद करा. आणि मी तर म्हणतो यांचं दुकान बंद झालं पाहिजे, यांचा स्टोर बंद झाला पाहिजे. आमची एकच मागणी आहे, यांचं दुकान यांचं बंद झालं पाहिजे मॅडम. धन्यवाद सर. घ्यायला पाहिजे. सर्व कंप्लेंट काय ऍक्शन घ्यायला पाहिजे? हरकत नाही. ठीक आहे, पॅनिक करू नका. कालच्या दिवसामध्ये आपण एक बातमी व्हायरल बघितली असेल की नालासोपाऱ्यामध्ये 11 लोकांना जी ती विषबाधा झाली एक केक खाऊन, कारण त्याच्यामध्ये मेलेली पाल सापडली. आणि या बातमीनंतर वसई विरारमध्ये पुन्हा एकदा फूड सेफ्टी स्टँडर्ड्सचा जे आहे तो मुद्दा ऐरणीवर आला. FDA कारवाया ज्या रेस्टॉरंटवर पडतात ते रेस्टॉरंट्स जे आहेत ते अधिकाऱ्यांना पत्रकारांना नोटिसा मारून आपली बाजू सरळ करायचा प्रयत्न करतात. पण फ्लिपकार्ट सारखे जे स्टोर्स आहेत आणि पांचाळ सारखे जे मॅनेजर्स आहेत त्याच्यावर FDA कधी रोक लावणार आहे हा मोठा प्रश्न आहे. फ्लिपकार्टची स्टोअरची ही बातमी आता व्हायरल झाल्यानंतर FDA अधिकारी इथे कारवाई करतात का? कारण इतका मोठा मुद्दा आहे. गुलाबजामुन असू दे, पनीर तर एक्सपायर व्हायच्या आधीच ते खराब झाले. जसं फूडचे जे इकडचे डिलिव्हरी बॉयज आहेत किंवा मॅनेजर आहेत ते म्हणत असतील की आतमध्ये काय आम्हाला माहीत नाही, कारण त्याचा एक्सपायरी डेट जी आहे ती तोपर्यंत आलेली नव्हती. पण एखाद्या पदार्थाचा खराब झाल्यानंतर वास येतो आणि जर ते दुधाचा पदार्थ असेल तर नेमका नक्कीच येतो. अशामध्ये मेल्टेड आईस्क्रीम देणं किंवा खराब झालेलं ताक किंवा गुलाबजामुन देणं आणि त्यानंतर जर मोठी कोणती घटना झाली तर मग FDA जाग येणार का? तेव्हा मुंडे साहेबांची टीम इथे कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित झालेत. पाहण्यासारखं असेल की ज्या प्रकारे फ्लिपकार्टचं हे स्टोअर आणि पांचासारख्या मॅनेजरांचा अंधाधुंदी कारभार इथे सुरू आहे तो लवकरात लवकर बंद होतो का? आणि हे जे एक्सपायरी प्रोडक्ट सापडलेत ह्याच्यावर भाजप त्यांचे पदाधिकारी आणि नगरसेविका कशा प्रकारे कारवाई करण्यास त्यांना भाग पाडतात. धन्यवाद.